उदाहरण द्यायचं झालं तर 82,000 ईमेल पाठवले होते या आर्य कारसेटच्या विरोधात कॅम्पेन करण्यासाठी। या एक्झॉटेल टेककॉमला याचे जे पैसे या कॅम्पेनसाठी देण्यात आले त्यातले कोट्यावधी रुपये अमेरिकेहून आले होते, ज्याच्या विरोधात बीकेसी पोलीस स्टेशननी FIR नोंदला होता। त्याची चौकशी चालू होती आणि या चौकशीत काही वेस्टेड इंटरेस्ट लोकांनी मेट्रो कामात अडथळा निर्माण करण्यासाठी विदेशच्या पैसेच्या मदतीने जे कॅम्पेन सुरू केलं होतं त्याच्यावर कारवाई सुरू झाली होती, परंतु उद्धव ठाकरे सरकारने ही कारवाई थांबवली, FIR ला स्थगिती दिली आणि ही केस बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट फाईल केला। ही जी FIR झाली होती ती महाराष्ट्र सरकारने केली होती। MMRDA आणि MMRCL मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर स्वतःचाच सरकार स्वतःचाच कंपनी विरुद्ध अशा प्रकारच्या डुबियस कॅम्पेनवर कारवाई होत असताना ठाकरे सरकारने ही कारवाई का थांबवली याची चौकशी व्हायला हवी। मी देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथराव शिंदेना विनंती केली आहे की ही जी FIR वर चौकशी कारवाई होत होती तो क्लोजर रिपोर्ट मागे घ्यावा। कोर्टाने अजून अंतिम निकाल दिलेला नाही, चौकशी पुन्हा सुरू करावी आणि यात वनशक्ती NGO यांनी आरेला कारसेड होऊ नये, परंतु एक प्रायव्हेट बिल्डर रॉयल पाम हिते हे कारसेड व्हावं हे जे याचा मागचा त्यांचा कॅम्पेनचा हेतू होता, ज्यामुळे रॉयल पामला 4,800 कोटी रुपयाचा TDR मिळणार, म्हणजे 4,800 कोटी रुपये फायदा होणार, तर यांचा रोलचा पण तपास करावा या NGOचा, अशी ही मागणी मी केली आहे। या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे 10,000 कोटी रुपये या प्रकल्पाची कॉस्ट वाढणार आहे। 23,000 कोटीचा प्रकल्प 3-3.5 वर्ष डिले होणार। या 3-3.5 वर्ष जो डिले झाल्यामुळे जे प्रदूषण कमी होणार होतं त्याचाही हिशोब घ्यायला हवा। एक जो प्रचार केला जातो की आरेची जमीन, त्या आरेची 30 हेक्टर जमीन त्यातला 5 हेक्टर ग्रीनच राहणार आहे, 25 हेक्टर जमीन जी यात जाणार, जर ते कारसेड कांजूरला हलवलं तरी जे कुलाबा सिप्स लाईन ला पुढे जाऊन U-टर्न घ्यावा लागणार, त्यामुळे 15 हेक्टर जमीन जाणारच आहे। म्हणजे प्रश्न फक्त 10 हेक्टरचा होता आणि त्यात त्यांनी 3,000 झाडं म्हटलं, अन्यथाही 1,000-1,200 झाड जाणार।
मी गृहमंत्री भारत सरकारलाही विनंती केली आहे. माझ्याकडे याचे FCRA चे जे पेमेंट आलंय त्याची डिटेल आहे. हे FCRA चं जे पेमेंट आलं त्याचा कुठे उपयोग कसा झाला, कोणी हे पैसे पाठवले याची चौकशी व्हावी. जायको जापान इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशनने आता पैसे देण्यासंबंधी 4 प्रश्न केले आहे. पैसे आले नाही तर हा प्रकल्प पूर्णपणे रखडणार. जे डबे बनवणारी कंपनी आहेत त्यांनी 2 ऑर्डर कॅन्सल केले कारण की तुम्ही डिलिव्हरी वेळेवर घेणार नाही. आणि त्यामुळे आता फास्ट ट्रॅकवर कांजूर मेट्रोचं काम चालू करावं. मेट्रो लाईन नंबर 3 आरे कारसेटचं काम सुरू करावं अशी विनंती केली आहे. उद्धव ठाकरे सरकार ने आरे कारसेट का काम बंद करने के कारण कुलाबा सिर्फ मेट्रो की कीमत कॉस्ट 10,000 करोड़ बढ़ रही है. मैंने मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है, आरे कारसेट का काम जल्दी शुरू किया जाए. जो आरे कारसेट के विरुद्ध में जो कैंपेन उठा था उसमें अब यह स्पष्ट हो चुका है कि विदेश से पैसे आए थे, FCRA के द्वारा आए थे. झटका ORG, वनशक्ति ऐसी कुछ संस्थाओं का जो रोल था, बैंगलोर के एक्सोटेल टेककॉम प्राइवेट लिमिटेड को अपॉइंट किया गया जिसको 4 करोड़ रुपए विदेश से आए. एक उदाहरण देना चाहे कि कैसा मैनिपुलेटेड कैंपेन था, तो झटका ORG के द्वारा 82,000 ईमेल भेजे गए थे. उसके ऊपर खुद महाराष्ट्र सरकार ने मुंबई मेट्रो रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड ने मुंबई पुलिस में शिकायत की थी, जिसकी FIR होकर जांच शुरू हो गई थी. और इस जांच में ये सब चीजें पाई गई थी. कुछ लोगों की गिरफ्तारी होने जा रही थी. विदेश से पैसा किसने भेजा वो भी बाहर आ रहा था. तब उद्धव ठाकरे सरकार ने ये जांच रोक दी. पुलिस को FIR बंद करने के लिए कहा गया. कोर्ट में क्लोजर रिपोर्ट सबमिट किया गया. ये सब की वापस जांच होनी चाहिए, ऐसी हमारी मांग है. वनशक्ति NGO ने तो रॉयल पाम प्राइवेट बिल्डर की जमीन लेने के लिए कहा गया, जिसके कारण 4,800 करोड़ रुपया उस बिल्डर को TDR का फायदा हो. हम चाहते हैं कि मेट्रो का काम पुनः जल्दी से
से शुरू हो और मुंबई के लोगों को अपनी मेट्रो मिले. मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली मंत्रालयात. त्यानंतर आपण एक ट्विट केलं, त्याच्यामध्ये रिक्षावाला या शब्दावरनं शिंदे गटाने थोडी नाराजी व्यक्त केली आहे. आपली प्रतिक्रिया? मला माहित नाही, माझ्यापर्यंत अशी कोणी प्रतिक्रिया दिली नाहीये. दुसरी गोष्ट, माझा मुख्यमंत्रींना रिक्षावाला म्हणून सन्मानाने नाही, ज्या चेष्टेने म्हटलं जात होतं ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. मी आणखीन एक वाक्य जोडतो की आमचे नवीन सहकारी दीपक केसरकर यांनी गेल्या 20 दिवसात यांचं एक नवीन रूप आम्हाला पाहायला मिळते. खूपच सुंदर भाषा आहे, संयमी स्वभाव आहे, त्यांचा स्वतःचा, त्यांचा पक्षाचा, काही आमदारांचा भावना आहे. मी त्या भावनेचा आदर करतो. पण महाराष्ट्रात जे माफिया राज चाललं होतं, तर महाराष्ट्राचं तर माफिया राज संपलं आहे, पण मुंबई महापालिकेतलं माफिया राज पण मी संपवणार. ओके. सर, माझा एक प्रश्न होता की तुम्ही ज्या पद्धतीनं यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि इतर लोकांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या आणि या संपूर्ण संदर्भात तुम्ही हा प्रकरण जे उचललं होतं, आता ते सत्तेत या संपूर्ण संदर्भात सहभागी झाले, तर तुम्ही तुमची काय भूमिका असणार आहे त्यांच्या दिलेल्या तक्रारीवर काय पाठपुरावा करणार? मला असं वाटतं की हा प्रश्न 5व्यांदा विचारला जात आहे. माझी हरकत नाही आहे. आम्ही कोणतीही कंप्लेंट आतापर्यंत मागे घेतलेली नाही. आपण काही लोकांची नावं घेतली, यांच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे यात कुठल्याही एजन्सीनी पण माघार घेतलेली नाही. किरीट सोमय्या यांनी स्वतः उच्च न्यायालयात याचिका केली आहे, त्याचीही सुनावणी सुरू आहे. इन्कम टॅक्सची बेनामीमध्ये सुरू आहे आणि ईडीची स्पेशल कोर्टमध्ये सुरू आहे. आमच्यासारखा ऍक्टिव्हिस्टचं काम असते की जिथेही अपारदर्शकता दिसली ते समाजाचा पुढे आणावं. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, तपास संस्था सरकारच्या लक्षात आणून द्यावा, त्याचा पाठपुरावा करला आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेच्या सामोरे जावं. न्यायालयाच्या निर्णयाची आपण सगळ्यांनी प्रतीक्षा करावी. केसरकरांनी असे स्टेटमेंट केले का ठाकरेंवरती टीका करू नये, आमचं ठरलं होतं तरी पण किरीटजी ठाकरेंवरती टीका करतात. मला जे सांगायचं होतं मी फार स्पष्ट आणि चांगल्या शब्दात सांगितलं. केसरकरांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. गेल्या 20 दिवसात मी स्वतः 8 दिवसापूर्वी, त्याने 5-7 दिवसापूर्वी फोन केला होता की खरंच आपल्याकडून शिकलं पाहिजे. एका सिनियर प्रवक्ता, त्याची भाषा, त्याचे शब्द आणि स्वभावावर रिॲक्शन देताना संयम, त्यांच्या भावना ज्या आहेत त्याचा मी आदर करतो. पण महाराष्ट्राचं माफिया राज, माफिया सरकार याच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या भावनेच्या आधारात किरीट सोमय्या पुढे जातोय, जाणार.